त्यानंतर बरोबर 5 वाजता पाणीपतकार आणि विश्वास पाटील सर ज्यांचं व्याख्यान होणार आहे, तर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विनंती आहे की आपण त्या व्याख्यानासाठी सुद्धा थांबावं. खूप छान व्याख्यान आहे. सर्व सेविका चला पुढे. सर्व सेविका ताई कोण राहिले का बघा. ताई बाहेर कोण ताई कसं पाठवा ना, मग पाठवा या मॅडम. आणि चालू बघा समोर काही कोण आहेत का म्हणशील की काय होतं आणि तो प्रॉब्लेम कुठे जमले या मुलं एक गिफ्ट दे जमले त्यांचं. मुरळी ताई या लवकर वरती. सुमित्रा ताई मुरळी ताई या. नमस्कार सगळ्यांना. प्रथमतः मी सरांचं खूप खूप आभार मानते. कारण कसं माहिती की आमच्या अंगणवाडी ताईंच्या सन्मानी व्यासपीठावरील उपस्थिती मान्यवर आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे नंदिनी घाटेकर ताई यांना मी अभिवादन करते. आणि मी एवढे सांगू इच्छिते की माझ्या अंगणवाडी ताई खरंच खूप राबत असते. पण सर आज आमच्या अंगणवाडीचे त्यांचे डोळे भरून आले की ह्या कार्यक्रमासाठी कोणीतरी आमची दखल घेतली. 8 मार्चच्या निमित्तानं कुणाला तरी असं वाटलं की बाबा ताई काम करतात, मदतनीस काम करतात, त्यांची दखल घ्यावी किंवा त्यांना सन्मानपत्र दिलं. बघा आमच्या प्रत्येक ताईच्या हातात सन्मानपत्र आहे. ते किती कौतुकानं सगळ्यांना दाखवत आहे. आता ते घरी जाणार, प्रत्येकीनं आपल्या मोबाईलवर जे दिसणार आहे ते म्हणजे सन्मानपत्राचं स्टेटस दिसणार आहे सगळ्यांच्या. म्हणजे तिला किती आनंद झालाय. हे आनंद आम्ही कुठल्याही पैशात किंवा कुठल्याही रचनेतून आम्ही विकत घेऊ शकत नाही. ते सरांनी आज आम्हाला दिलेलं आहे. अगदी भरभरून आनंद दिलेला आहे. आम्ही आनंदात आज घरी जाऊ. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना ते आमचं स्टेटस दाखवू, आमच्या मुलींना सांगू, मुलांना सांगू, घरी सांगू. बघा आमच्या आज कदर कुणी केली का. सरांनी 1:30 वाजता कार्यक्रम ठेवला, पण आम्ही घरातल्या आमच्या सगळ्या कामं आवरलो. नवऱ्याला नाश्ता जेवण प्रयत्न केलं, पण कुणी म्हटलं नाही. आधी म्हटले आज आपल्याला मॅडमने सांगितले की आज 8 मार्च पण आम्हाला घरातलं आवरायला लागते. खरंच आम्ही आवरलो. सगळे म्हटले आम्हाला हॅपी वुमन्स डे, हॅपी वुमन्स डे. खरे हॅपी वुमन्स डे तर सरांनी आम्हाला म्हटलेलं आहे. आम्हाला सन्मानपत्र देऊ. बघा घरातले उठल्या म्हटले मित्र